नमस्कार, मी आशिष जाधव. हल्ला बोल मध्ये तुमचं स्वागत आहे. काल देशात एक अशी घटना घडली की संपूर्ण देश हा हादरलेला आहे. सर्वत्र संतापाची लाट उसळलेली आहे. पाकिस्तानला त्यांच्याच कृतीत उत्तर दिलं गेलं पाहिजे अशी भावना आज प्रत्येक भारतीय व्यक्त करतोय. फार कठीण हा समय आहे. पंतप्रधानांनी देशाला आवाहन केलेलं आहे. ते आवाहन असं आहे की थोडी सबुरी ठेवा, आपण जशास तसा धडा देऊ. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज असं म्हणाले की कालचा जो अतिरेकी हल्ला झाला, ज्यामध्ये अधिकृत आकडा जो येतोय तो 37 CRPFचे जवान हे शहीद झालेले आहेत. खूप भीषण असा हा दहशतवादी हल्ला होता. त्यामध्ये CRPFच्या जवानांना आपले प्राण मुकावे लागले. पंतप्रधान आज असं म्हणतायत की दहशतवाद्यांनी फार मोठी चूक केलेली आहे. त्यांना त्याहीपेक्षा मोठी किंमत ही चुकवावी लागेल किंवा मोजावी लागेल. त्याच वेळी भारत सरकारनं पाकिस्तानचा मोस्ट फेवर्ड नेशन हा जो दर्जा आहे तो काढलेला आहे. तसंच पाकिस्तानला जागतिक पातळीवरती कसं एकटं पाडता येईल याचाही विचार राजनैतिक स्तरावरती सुरू आहे. त्याही पलीकडे जाऊन पंतप्रधानांनीच जाहीर केलेलं आहे की तिन्ही दलांना स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे, पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे की त्यांना हवी ती कृती त्यांनी करावी. हा एक खूप मोठा मेसेज पंतप्रधानांनी पाकिस्तानला दिलेला आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्ष, त्यात जो प्रमुख विरोधी पक्ष आहे काँग्रेस, त्यांनी खूप सबुरीची भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी असं म्हणाले की ही वेळच नाही आहे राजकारण करायची, त्यामुळे आम्ही देशाबरोबर आहोत, आपल्या सुरक्षा रक्षकांबरोबर आहोत, तिन्ही दलांबरोबर काँग्रेस पक्ष उभा आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांचं काम बजावलेलं आहे. आता सरकारची मोठी कसोटी आहे. या हल्ल्याचं जे टायमिंग आहे त्याला घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरती, राष्ट्रीय स्तरावरती उलटसुलट चर्चा सुरू आहे. आणि म्हणूनच मोदी सरकार, भारत सरकार सुद्धा हे दाखवू पाहतंय की होय, सिक्युरिटी लॅप्सेस झालेले आहेत, इंटेलिजन्स फेल्युअर झालेला आहे, तरी सुद्धा देश म्हणून आपण सावरलं पाहिजे. नुसतं सावरलंच पाहिजे असं नाही, तर पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे. अनेकांचं असं मत आहे की पाकिस्तानला काय, पण त्याच वेळी टीकाकार हे लक्षात आणून देतात की जसं आपण अण्वस्त्रधारी राष्ट्र आहोत तसंच पाकिस्तान सुद्धा अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. म्हणजे न्यूक्लिअर वेपन्स दोन्ही राष्ट्रांकडे आहे. अशा वेळी युद्ध करण्याची ही वेळ आहे का? सर्जिकल स्ट्राईक पुन्हा करायचा का? तर तो आता पाकिस्तान होऊ देईल का? त्याला रिटालिएट पाकिस्तानकडून सुद्धा केलं जाईल, म्हणजे त्याला प्रत्युत्तर दिलं जाईल. अशा वेळी LOC वरती, म्हणजे नियंत्रण रेषेवरती चकमकी उडतील. त्यातून छोटं मोठं युद्ध होण्याची सुद्धा भीती आहे. पण खरंच हे दोन्ही राष्ट्रांना परवडणारं आहे का? मग यामध्ये जे बघ्याची भूमिका घेत आहेत ते दहशतवादी, तेच खरे कल्प्रिट आहेत, खरे दोषी आहेत. त्यांना धडा शिकवला गेला पाहिजे. मग तो कसा शिकवला गेला पाहिजे? जैश ए मोहम्मदनी कालच्या हल्ल्याची जबाबदारी उचललेली आहे. हा हल्ला महत्त्वाचा यासाठी आहे की पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये लोकल सपोर्ट घेऊन हल्ला झालेला आहे. एक फिदाईन अटॅक हा CRPFच्या ताफ्यावरती झालेला आहे. फिदाईन अटॅक म्हणजे काय? तर सुसाईड बॉम्बरनी तो अटॅक केलेला आहे. त्यांना आपली गाडी जी स्फोटकांनी भरलेली होती, 300 किलो RDX त्यामध्ये होतं, ती स्फोटकांनी भरलेली गाडी थेट CRPFच्या ताफ्यामध्ये घुसवली. ज्या 2 बसेस होत्या ज्यामध्ये जवान बसले होते ते जम्मूकडून श्रीनगरकडे चालले होते आणि श्रीनगरपासून साधारणतः 35-40 किलोमीटर अंतरावरती हा हल्ला झालेला आहे. तिथं त्यानं हा हल्ला केलेला आहे. त्यामुळे लोकल सपोर्ट मिळालेला आहे. आणि जर का लोकल सपोर्ट मिळाला असेल, इंटेलिजन्स फेल्युअर झालं असेल, अलर्ट येऊन सुद्धा त्याकडे दुर्लक्ष झालं असेल, सिक्युरिटी लॅप्सेस झालेल्या असतील, तर मग दोष कोणाचा आहे? अतिरेक्यांनी, दहशतवाद्यांनी वाईट कृती केलेली आहे, त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल. पण त्याच वेळी आपली जी चूक झाली आहे त्याची जबाबदारी कोण उचलणार हाही प्रश्न आहे. त्यामुळे आपल्याला त्यावर नंतर याच कार्यक्रमात सविस्तर चर्चा करायची आहे. पण आधी बघूया 3 महत्त्वाच्या बातम्या. पहिली बातमी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला कठोर शब्दामध्ये इशारा दिलेला आहे.
तुम्हाला धडा शिकवला जाणार अशा शब्दात त्यांनी सांगितलं की दहशतवाद्यांनी खूप मोठी चूक केलेली आहे, ती इतकी मोठी चूक आहे की त्याची मोठी किंमत त्यांनाही मोजावी लागेल. तसंच पाकिस्तानला जगापासून वेगळं पाडण्याचा प्रयत्न भारत हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती करेल. पाकिस्तान बरोबरच्या ज्या टाईज आहेत, म्हणजे ज्याला आपण राजनैतिक करारामार्फत जे करार होत असतात ते तोडण्यावरही भारत सरकार विचार करत आहे. भारत सरकारचं जे पाकिस्तानमधलं दूतावास आहे त्यांनी आधीच पाकिस्तानला कडक शब्दामध्ये समज दिलेली आहे. एवढंच नाही तर उद्या परवा जैश ए मोहम्मदचा जो मास्टर माइंड आहे की ज्यांनीच हा हल्ला घडवून आणला आणि तोच या हल्ल्याचा खरा सूत्रधार आहे, तो म्हणजे अझर मसूद हा पाकिस्तानमध्ये आहे, त्याला भारताच्या हवाली करा अशी सुद्धा मागणी येते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानला इशारा देताना काय म्हणाले ते बघूया. पुलवामा हमले के गुनाहगार, पुलवामा हमले के साजिशकर्ताओं को उनके किए की सजा जरूर मिलेगी. हमारा पड़ोसी देश ये भूल रहा है कि ये नई नीति और नई रीति वाला भारत है. आतंकी संगठनों और उनके आकाओं ने जो हैवानियत दिखाई है उसका पूरा हिसाब किया जाएगा. पुलवामा जैसी तबाही मचाकर वो सोचता है कि भारत भी बदहाल हो जाएगा तो हमारे उन दुश्मन, हमारे पाकिस्तान के बैठे हुए लोग ये भली भांति समझ लें आपने जो रास्ता अपनाया है आपने अपनी बर्बादी देखी है. मैं आतंकी संगठनों को और उनके सरपरस्तों को कहना चाहता हूं कि वे बहुत बड़ी गलती कर चुके हैं. बहुत बड़ी कीमत उनको चुकानी पड़ेगी. मैं देश को भरोसा देता हूं कि हमले के पीछे जो ताकतें हैं, इस हमले के जो भी गुनहगार हैं, उन्हें उनके किए की सजा अवश्य मिलेगी. जो हमारी आलोचना कर रहे हैं उनकी भावनाओं का भी मैं आदर करता हूं. उनकी भावनाओं को मैं भी समझ पाता हूं और आलोचना करने का उनका पूरा अधिकार भी है. लेकिन मेरा सभी साथियों से अनुरोध है कि ये वक्त बहुत ही संवेदनशील और भावुक पल है. खूप भीषण असा हा हल्ला होता. सर्व भारतीयांच्या भावना अनावर आहेत. पंतप्रधान सुद्धा आक्रमक झालेले आहेत, कारण हा देशावरती घाला आहे. पहिल्यांदा जम्मू काश्मीरमध्ये इतका मोठा भीषण हल्ला हा लोकल सपोर्ट घेऊन जैश ए मोहम्मद असेल किंवा अतिरेक्यांनी तो केलेला आहे आणि म्हणूनच भारताच्या जिव्हारी ते लागलेला आहे. भारत आतापर्यंत संयम बाळगून होता, पण पाक पुरस्कृत दहशतवाद्यांकडून हा संयम बाळगला जात नाहीये. ज्या कारवाया वाढलेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठे ना कुठे अशा पद्धतीच्या चकमकी, छोटे मोठे हल्ले हे अधूनमधून होत असतात. त्याकडे जाणीवपूर्वक भारत सरकारनं दुर्लक्ष केलं. पण जो कालचा पुलवामाचा, अनंतपुराचा जो हल्ला होता तो मात्र जिव्हारी लागलेला आणि म्हणूनच भारत सरकारने
मोस्ट फेवर्ड नेशन हा जो पाकिस्तानला दर्जा दिला होता की आमचं सर्वात आवडतं असं शेजारी राष्ट्र की प्राधान्यक्रमानं आम्ही त्याच्याबरोबर चांगले संबंध ठेवू, यासाठी जो मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा दिला होता तो काढलाय. यावरच आधारित दुसरी बातमी आहे. बघूया दुसरी बातमी. पाकिस्तानला भारतानं मोस्ट फेवर्ड नेशन असा दर्जा दिला. तो यासाठी दिला की आंतरराष्ट्रीय स्तरावरती या आशियाच्या दक्षिण उपखंडामध्ये भारत आणि पाकिस्तान हे एकाच देशातून दोन तुकडे होऊन फाळणी होऊन दोन राष्ट्र निर्माण झाले. या एकमेकांमध्ये वितुष्ट असता कामा नये. उद्या कोणी आपल्याला असं लेबल चिटकवता कामा का असू नये की भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि पाकिस्तान हे मुस्लिम धार्जिनं किंवा मुस्लिम राष्ट्र आहे आणि म्हणून भारत पाकिस्तानशी शत्रुत्व राखून आहे. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि म्हणूनच पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन असा दर्जा भारतानं दिला. जरी पाकिस्तानच्या कारवाया कृती ह्या भारताच्या विरोधात असल्या तरी भारतानं हा मोठेपणा घेतला आणि पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन असा दर्जा दिला होता की आमचा हा लहान भाऊ आहे. जरी तो कुरापती काढतो, भांडखोर आहे, युद्धखोर आहे, तरी तो आमचा लहान भाऊ आहे, अशी त्यामागे भावना होती. पण हा जो पुलवामाचा हल्ला आहे तो इतका जिव्हारी लागलेला आहे की पाकिस्तानचा जो मोस्ट फेवर्ड नेशन असा दर्जा भारत सरकारनं दिला होता तो आज काढून घेतलेला आहे. त्याविषयी आज पुन्हा अर्थमंत्री झालेले अरुण जेटली काय म्हणतात ते बघा. The most favored nation status which had been granted to Pakistan stands withdrawn. The Ministry of Commerce will issue the necessary communications in this regard. The Ministry of External Affairs will also engage with the international community to make sure that the comprehensive convention on international terrorism, which has been pending for over 3 decades before the United Nations, particularly because of the definition of the word terrorism, is now adopted at the earliest. वळूया तिसऱ्या बातमीकडे. तिसरी बातमी जी आहे की सरकार एकीकडे आक्रमक आहे, कारण सरकारचं सुद्धा हे अपयश आहे की ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीचा मोठा दहशतवादी हल्ला, तो सुद्धा जम्मू काश्मीरमध्ये, तो सुद्धा लोकल सपोर्ट घेऊन दहशतवाद्यांनी करणं खरं तर यात सरकारची सुद्धा नाचक्की आहे. आणि म्हणूनच पंतप्रधान असतील, अर्थमंत्री असतील, गृहमंत्री असतील, हे सगळे हाय अलर्टवर आहेत. प्रत्येकाला हा हल्ला लागलेला आहे. आपण काहीतरी केलं पाहिजे अशा लोकांच्या अपेक्षा आहेत, त्या आपण पूर्ण करू शकलो नाही तर आगामी निवडणुकीत आपल्याला मतं मागायला जायचं आहे, ही भीती सुद्धा राज्यकर्त्यांमध्ये आज स्पष्ट दिसते आहे. कदाचित त्यामुळेच विरोधकांनी संयमी भूमिका घेतलेली आहे की देशासमोर आणि खास करून जगासमोर असं चित्र जाता कामा नये की विरोधी पक्ष तो नेहमी विरोधाला विरोधच करतो, विरोधी पक्ष म्हणूनच वागतो. आणि यात पुढाकार घेतला तो काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी. त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की ज्या पद्धतीनं हा भ्याड हल्ला पाक पुरस्कृत दहशतवाद्यांकडून झालेला आहे त्याचा निषेध करताना देश हा सरकार बरोबर आहे. एवढंच नाही तर आपली जी सुरक्षा दलं आहेत त्यांच्या बाजूने काँग्रेस पक्ष उभा आहे असं राहुल गांधी म्हणाले. बघूया राहुल गांधी आणि त्यांच्या बरोबरच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काय म्हणाले. आतंकवाद देश को बांटने तोड़ने की कोशिश करता है. इस देश को कोई भी शक्ति तोड़ नहीं सकती है, बांट नहीं सकती है. पूरा का पूरा ऑपोजिशन एक साथ हमारी सिक्योरिटी फोर्सेस के साथ और सरकार के साथ खड़ा है. ये जो हमला हुआ है ये हिंदुस्तान की आत्मा पर हमला हुआ है. हमारे जो सबसे जरूरी लोग हैं सिक्योरिटी फोर्सेस के, उनके खिलाफ हुआ है और हम उनके साथ खड़े हैं. जिन लोगों ने ये किया है उनको ये नहीं लगना चाहिए कि वो इस देश पर इतनी सी भी चोट पहुंचा सकते हैं.
उनको मालूम होना चाहिए कि ये देश इन चीजों को भूलता नहीं है। Today is a day of mourning. Our country has lost 40, close to 40 armed forces, Jawan, and our foremost duty is to convey to the families of those who have lost their lives and those who are seriously injured that we are with them in condemning this act of terrorism. We shall never compromise with terrorist forces. Whatever the country requires, we will work together as one united nation to deal with this menace of terrorism. अशा घडीला देशानं एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे, सामोरं गेलं पाहिजे असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे। पण हाच जो संयम काँग्रेसच्या नेत्यांनी दाखवला तो शरद पवार जे देशाचे माजी संरक्षण मंत्री सुद्धा आहेत किंवा एनडीएचेच मित्रपक्ष असलेले घटक पक्ष असलेले शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दाखवू शकलेले नाही आहेत। त्यांचा संयम थोडा तुटलेला आहे। हा जो भीषण हल्ला झालेला आहे याला कुठेतरी सरकारही जबाबदार आहे हेच त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतंय। बघा, हे ऑपरेशन असं जे असतं त्याचं कुणाला न कळता अशी वेळ करतात की त्या वेळेला त्याचा अंदाज कुठं बाहेर जाऊ नये, असं असताना ते हल्ला करू शकले। एका दृष्टीने एक हल्ला केला आणि नंतर जे काही तिथे उद्ध्वस्त झालं सगळं, त्याच्यात जे काही लोक होते, जवान होते, त्यांच्यावर पुन्हा गोळीबार झाला। म्हणजे तिथं आजूबाजूला ते कोणतरी जळून बसले असले पाहिजे। याचा अर्थ ही पूर्ण तयारी पूर्णपणानं करून हा हल्ला केलेला आहे। आणि माझ्या मते हा यासंबंधी जी काही खबरदारी घेण्याच्या बद्दलची जबाबदारी होती ती कितपत घेतली याची शंका येण्याची स्थिती आहे। दरवेळेला आम्ही जशाच तसे उत्तर देऊ, आता सोडणार नाही, आम्ही हे करू ते करू, हे नुसतं तोंडी वाफा दवडण्यापेक्षा एकदाच काय तो याचा सोक्षमोक्ष लावून टाकला पाहिजे। कारण मागे सुद्धा असा हल्ला झाला होता, त्याच्यानंतर पुन्हा एकदा हा हल्ला झालेला आहे। प्रश्न हाच आहे की हा हल्ला दहशतवादी हल्ला, त्याचा निषेध आज संपूर्ण जग निषेध करते, एवढ्यापुरतं नाही आहे, तर हा आपल्या गुप्तचर यंत्रणेच्या सुद्धा चिंधड्या उडवणारा हल्ला आहे। एवढा मोठा हल्ला होणार याची जर का आपल्याला सुतराम माहितीसुद्धा मिळत नसेल तर मग या सगळ्या यंत्रणा आणि त्या यंत्रणेचा जो कोणी प्रमुख असेल तो नेमका करतो काय, त्याच्याकडे त्यांचं नेटवर्क हे आहे की नाही, आणि असेल तर मग तशा सूचना आपल्या सैन्य दलाला दिल्या जातात की नाही, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे। असं वाटतं आता निवडणुका असो, इतर कोणत्याही गोष्टी असो, त्याच्याकडे लक्ष न देता पहिलं पाकिस्तानचा जो काय तो सोक्षमोक्ष लागला पाहिजे। संपूर्ण देश आज हिंदुस्थान सरकार, कारण देश आहे आपला, या बाबतीमध्ये कोणाचंही दुमत असू शकत नाही। सगळ्यांनी एकवटून देशाच्या मागे आपला देश म्हणूनच आपण उभे आहोत। तर पाकिस्तानचा आता तुकडा किंवा त्या तुकडा म्हणजे नुसता भूभाग नाही, त्या विषयाचा आता हा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे आणि तो लावला गेलाच पाहिजे, ही इतरांसोबत माझी सुद्धा भूमिका आहे। आपण चर्चा करणार आहोत। आपल्या स्टुडिओमध्ये जय महाराष्ट्र न्यूजचे इनपुट हेड विनोद राऊत आहेत, तसंच आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक आहेत, याशिवाय आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अमोल देशमुख सुद्धा आहेत। मी सुरुवातीलाच विश्वास पाठक यांच्याकडे जातो। विश्वास पाठक, आज सरकारने एक मनोबल देशवासियांचं वाढवण्याची गरज होती, ते काम आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं आहे। देशाला धीर दिला, आपण काय करू शकतो असा मेसेज सुद्धा पाकिस्तानला दिला। पण तरी सुद्धा देशवासी ज्या पद्धतीने भावनिक झालेले आहेत, त्यांची अशी मागणी आहे की पाकिस्तानला त्यांच्याच कृतीत उत्तर दिलं पाहिजे। कारण आधीच देशामध्ये उरी सारख्या चित्रपटामधून एक ज्याला म्हणतोय ना वॉर हिस्टेरिया हा सुरू झालेला आहे की पुन्हा एक सर्जिकल स्ट्राईक करा, अशा पद्धतीच्या कृती भारत सरकारकडून करणं हे हातघाईचं होईल का, किंवा त्याही कृतीचा विचार सध्या भारत सरकार करत आहे? जेव्हा पंतप्रधान असं म्हणतात की
सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. अशा वेळी युद्धाची स्थिती होऊ शकते का? सीमेवरती तणाव होऊ शकतो का? सर्जिकल स्ट्राईक सारखा एखादा लक्ष्यभेद भारताकडून होऊ शकतो का? बघा, खरं तर हा जो काल हल्ला झाला होता तो का झाला आपण हे समजून घेऊया. या काही वर्षांमध्ये आपण ज्या प्रकारे पाकिस्तानला एक सेपरेट करण्याचा प्रयत्न केला, पूर्ण जगापासून त्यांना वेगळं आणि खोटं पाडण्याचा प्रयत्न केला, मिलिटंटचं इन्फिल्ट्रेशन आपण मोठ्या प्रमाणामध्ये काबूमध्ये आणलं, त्याचबरोबर 650 मिलिटंटचा आपण खात्मा केला, त्यामुळे जैश ए मोहम्मद सारखा जो दल आहे तो कुठेतरी फ्रस्ट्रेट झाला होता. आणि जेव्हा एखादा दल फ्रस्ट्रेट होतो तेव्हा तो आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी अशा प्रकारचा भ्याड हल्ला करतो, त्याचा आपण निषेधच करत आहोत. मात्र ते केल्यानंतर या सरकारने, आपल्या प्रधानमंत्र्यांनी 24 तासामध्ये काय काय घटनाक्रम घडला हे आपण समजून घेणं आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी देशवासियांना आश्वस्त करणाऱ्या आहेत. सर्वप्रथम त्यांनी राजनाथ सिंग जे त्रिपुरात होते त्यांच्याशी संपर्क साधला, त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिले. अजित डोवाल भूतानला होते, त्यांना परत बोलून घेतलं. आज सकाळी 9:15 वाजता कॅबिनेटची मिटिंग घेतली. माननीय राजनाथ सिंग आज पुलगामला गेले, तिथे त्यांनी लष्कराचं मनोबल कसं वाढवलं आपण ते बघतोच आहे. तिकडे बैठक चालू आहे. NIAच्या माध्यमातून इन्व्हेस्टिगेशन सुरू झालेलं आहे, काय लॅप्सेस राहिले तो देखील आपण बघतोय. आणि उद्या राजनाथ सिंग इथे आल्यानंतर सर्वदलीय बैठक घेऊन सर्वांना विश्वासात घेतलं जाईल. हे करत असताना आज माननीय पंतप्रधानांनी फार स्पष्ट शब्दामध्ये 2-3 गोष्टी स्पष्ट केल्या. पाकिस्तानला त्यांनी सांगितलं की तुम्ही आता ही लक्ष्मण रेषा ओलांडलेली आहे, तुम्ही फार मोठी चूक केलेली आहे आणि त्याचा तुम्हाला आता म्हणजे यू विल हॅव प्राइज फॉर दॅट. तर तो त्यांना धडा हा शिकवला जाणार आहे. आणि हे करताना सगळ्यात मोठी जी घोषणा केली त्यांनी की त्यांनी मिलिटरीला आता पूर्ण अधिकार बहाल केलेले आहे की राष्ट्रीय सुरक्षेसाठी जे जे करणं आवश्यक आहे त्याचा निर्णय तुम्ही घ्या. संपूर्ण देश, संपूर्ण सरकार हा तुमच्या पाठीशी राहील. मला असं वाटतं की याच्यापेक्षा अजून स्पष्ट 24 तासामध्ये ॲक्टिव्हिटी किंवा एखादी डायरेक्शन देणं शक्य नाही. मला असं वाटतं म्हणूनच की येत्या दिवसांमध्ये स्ट्रॅटेजिक फ्रंटवर सगळ्या प्रकारे प्रयत्न करून आपण आपला जो ॲक्शन आहे ती चालू करू. आणि स्वागतार्ह बाब अशी आहे की अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, रशिया या सर्व देशांनी आपल्याला सपोर्ट केलेला आहे. आणि हे करताना एक गोष्ट ज्याची नेहमीच आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे आणि हे सरकार देखील घेत आहे ते म्हणजे आज पाकिस्तान हा एक प्रॉक्सी आहे, त्याच्यामागे चायना दडलेला आहे. त्यामुळे चायनाची जर आपण रिॲक्शन बघितली तर चायनाने अजूनही जैश ए मोहम्मद की त्यांचा तो मजूर आहे त्याला ते अजूनही टेररिस्ट म्हणायला तयार नाही. या मजूर अहमदला भारत सरकारतर्फे आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याला तो इंटरनॅशनल टेररिस्ट आहे हे घोषित करण्यासाठी युनायटेड नेशन्सला आपण भाग पडलं. मला असं वाटतं ज्या प्रकारे आपण पाकिस्तानची कोंडी केली आणि भारताने आपल्या देशाला ज्या प्रकारे मजबूत केलेलं आहे त्यामुळे फ्रस्ट्रेट झालेला पाकिस्तान आणि फ्रस्ट्रेट झालेला जैश ए मोहम्मद अशी ती ॲक्शन आहे. आता त्यांना त्याचा हा धडा शिकवला जाईल. ठीक आहे. अमोल देशमुख आहेत आपल्यासोबत, काँग्रेसचे प्रवक्ते. अमोल देशमुख, पण तरी सुद्धा इंटेलिजन्स फेल्युअर असेल, सिक्युरिटी लॅप्सेस असतील, त्यामुळं या हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे. जैश ए मोहम्मदनी ज्या पद्धतीनं हल्ला होताच एक व्हिडिओ जारी करून सुसाईड बॉम्बर त्या व्हिडिओमध्ये दाखवून जबाबदारी घेतली, त्यामुळं पूर्वनियोजित हा हल्ला होता, घाईघाईत काही झालेलं नाही. त्यामुळे आपलं अपयश सुद्धा आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आता पुढे येत नाहीये. कदाचित उद्यापासून ती पुढे येईलही, पण कुठेतरी आपली ही चूक झाली आहे हे मान्य करावं लागणार आहे. जसं काँग्रेस अध्यक्षांनी म्हटलं तसं आजचा दिवस सर्वप्रथम तर मी आमच्या यवतमाळ जिल्ह्यातील नितीन राजपूत आणि संजय राठोड जे शहीद झाले त्यांच्या घरांना ईश्वर शक्ती देव एवढं बोलतो. दुसरं, भारत सरकारचे जे काही स्टेप्स राहतील त्या स्टेप्सला एक भारताचा नागरिक म्हणून पूर्ण समर्थन राहील आणि ज्या ज्या गोष्टी आपला आर्मी असेल, भारत सरकार असेल जे काही करतील त्याच्यासोबत प्रत्येक देशवासी आहे, तो काँग्रेसी असो
वा अजून कोणी असो. मी थेट जातोय आपल्या सोबत लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर आहेत. राजेंद्र निंबोरकर, आपल्याला माहिती आहे की जेव्हा सर्जिकल स्ट्राईक झाला होता 2016 ऑक्टोबरमध्ये, तेव्हा एका कोअरचे कोअर कमांडर होते, त्यांच्या नेतृत्वात त्यांच्या कोअरनी सर्जिकल स्ट्राईक केला होता. ते राजेंद्र निंबोरकर, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर आपल्या सोबत आहेत. सर, जय महाराष्ट्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे. सर, कालचा जो भ्याड हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. हा सर. नाही आवाज सर, आवाज येतोय? तुमचं मला ऐकू आलं नाही मागचं काय बोल. नाही, कालचा जो हल्ला होता त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. नाही, मला तुमचा कालचा जो हल्ला होता त्याचा बरोबर आहे, तुमचं म्हणणं करावा तितका कमी आहे. तर आणि हा हल्ला कसा झाला, कशासाठी झाला ते आपलं बघायला पाहिजे. सर्वप्रथम तुम्ही असं बघायला पाहिजे की ही कॉन्व्हॉय होती, तर या कॉन्व्हॉयनी पूर्ण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर फॉलो केली की नाही, म्हणजे जे रोड ओपनिंग पार्टीज होत्या त्या लागल्या होत्या की नाही, त्याबरोबर अंतर होतं 2 गाड्यांच्या मध्ये झालं की नाही. तर मला वाटतं हे सगळं बरोबर झालेलं असेल, कारण की 6 दिवसानंतर ही कॉन्व्हॉय गेलेली आहे. तर त्यामध्ये नक्कीच असं असेल की रोड ओपनिंग पार्टीज गेलेल्या असतील. तर मग हा हल्ला झाला कसा, तर ते आता जसं बाहेर यायला लागलं आहे की एक कार होती, त्या कारमध्ये स्फोटकं होते, ते स्फोटकं गेली आणि ते कार रॅम झाली. तर असं आहे की मला नाही वाटत त्यामध्ये कोणाची कधी चूक होती. तर काय आहे आता काश्मीरमध्ये आजकाल काय झालं, जेव्हा आपल्या ज्या कॉन्व्हॉय जातात त्यामध्ये सिव्हिल गाड्यांना पण मूव्ह करायला मुभा असते. तर आधी असं नसायचं, पण असं झालं की समजा ह्युमन राईट्स एलिमेंट्स आहे की तुम्ही तुमच्या लोकांचे मौलिक अधिकार दाबता, त्यांच्या गाड्यांना चालू देत नाही. तर मग याच्या किती गाड्या थांबवणार, किती गाड्या चेक करणार. आणि या रस्त्यावर जवळपास 3,500, 4,000, 5,000 गाड्या रोज जातात. तर मग कसं चेक करायचं. मग त्याचा फायदा घेऊन जर कोणी असेल तर ते ॲक्च्युली असं आहे की आपल्या ज्या आपण म्हणतो की आपण जे लोकांसाठी मौलिक अधिकार जे काय म्हणतो त्यांना करू दिलं तर मग ते असे हल्ले करत राहतील. पण असं दुसरी गोष्ट मला सांगायची वाटते की असं हे नाही की हाच हल्ला झाला, खूप मोठा हल्ला झाला. याच्या आधी पण आपण बसे नाकाम केलेले हल्ले आहेत, तर त्याची कधी चर्चा झालेली नाही. 2011-12 पासून कमीत कमी मला वाटतं 7-8 अशा गाड्या होत्या ज्यामध्ये एक्सप्लोजिव्ह होते, ते नाकाम केलेले आहेत. त्याच्यामुळे असं आहे की ज्या गुप्तचर यंत्रणा आहे त्यांना शाबाशी द्यायलाच पाहिजे, सुरक्षा दलात त्यांनाही शाबाशी द्यायला पाहिजे. आता असं दुर्दैवाने हा हल्ला एक सक्सेसफुल झाला, ते ॲक्च्युली व्हायला नको असं, पण त्यामुळे आपण म्हणू शकत नाही सगळं चूक आहे. हे दिवस रात्र आपले जवान, सुरक्षा दल, CRPF, JNK पोलीस सगळे कामं करत असतात. त्यामुळेच असं आहे की असे हल्ले खूप कमी व्हायला लागले. तर यामध्ये काय झालं ते आपल्याला बघायला लागेल. मला नाही वाटत काही कोणाची चूक आहे, दुर्दैवाने त्यांचा सक्सेसफुल झाला तर झाला, पण काही वेळाने काही निघतील आणि जर काही चूक झाली असेल तर ते आपण मान्य करायला पाहिजे आणि त्याच्यावर आपण कारवाई केली पाहिजे आणि उत्तर शोधलं पाहिजे. सर, हा जो कालचा पुलवामाचा हल्ला होता यामध्ये लोकल सपोर्ट दिसतोय आणि ज्या पद्धतीने जैश मोहम्मदनी हल्ला झाल्या रिस्पॉन्सिबिलिटी क्लेम करणारा म्हणजे जबाबदारी उचलणारा व्हिडिओ रिलीज केला, त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत. बघा, असं आहे की काश्मीर व्हॅलीमध्ये केव्हा असे टेररिस्ट आतंकवादी हल्ले होतात त्यामध्ये नक्कीच आहे की लोकांची मदत असते. असा कोणताच हल्ला होत नाही की ज्यामध्ये लोकांची मदत नसते, कारण की रेकीसाठी पाहिजे असतात, रसद पुरवणं पाहिजे असतात, असला पुरवणं पाहिजे असतं, सगळी माहिती सांगणं पाहिजे असतं. ह्या सगळ्या गोष्टी लोकल सपोर्टशिवाय होत नाही. तर त्यामुळे हे एक नक्की बाब आहे की असे हल्ले झाले तर लोकल हेल्पशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे असं म्हणणं आहे की यामध्ये होतं का नाही, होतच आणि पुढे पण होत राहील. तर पण त्यामध्ये कोण कोण आहे, कसं आहे ते आपण जर पाहिलं 90 ते 95च्या दरम्यान स्थिती होती तशी आता नाही आहे. त्यामुळे आपण पूर्णपणे जसे तेव्हाचे आपण स्ट्रिक्ट ॲक्शन घेतो तसं आपण घेत नाही आहे आणि आपण लोकांना त्रास देत नाही आहे. आणि त्यामुळे त्याच्या ज्या देत नाही त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी आपण कानाडोळा करतो किंवा त्यांना अलाव करतो त्यामागे दडून हे लोक असे कारवाई करू शकतात. सर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिन्ही सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही निर्णय घ्यायचा आहे
की कशा पद्धतीनं आता परिस्थिती हाताळायची आहे। यामुळं अशी एक चर्चा सुरू झाली आहे की पुन्हा एकदा आपण सर्जिकल स्ट्राईक करूया का, पण त्याच वेळी अशी आठवण करून दिली जाते की आपण सर्जिकल स्ट्राईक करतो म्हणून करता येत नसतो, तो अचानक करायचा असतो आणि आता दुसऱ्या बाजूकडून सीमारेषेच्या त्यांची पण तयारी आहे, त्यामुळे तिकडनं सुद्धा रिटॅलिएशन होईल। तुम्ही कसा विचार करता, पुन्हा सर्जिकल स्ट्राईकची गरज आहे का आणि तो आपण करू शकू का, त्यामध्ये यशस्वी होऊ शकू का? सगळ्यात शेवटचा प्रश्न मी पहिले घेतो, सर्जिकल स्ट्राईक करू शकतो का? नक्कीच करू शकतो, काही हे नाही, पण कसं काय ते बघायला पाहिजे। पण हाच एक उपाय आहे का, सर्जिकल स्ट्राईकच एक उपाय आहे का, किंवा लढाईच दुसरा उपाय आहे का, हे आपल्याला शोधायला लागेल। कारण की लढाई म्हटलं म्हणजे त्यामध्ये खूप नुकसान असतं, आपली इकॉनॉमी मागे जाते, आपले लोकांचं नुकसान होतं, बऱ्याचशा काही गोष्टी असतात, त्यामुळे ते लढाई करायची आहे का? सर्जिकल स्ट्राईक एकदा झाली त्याचप्रमाणे करायचं आहे का? तर त्यामध्ये पण दुसऱ्या काही गोष्टी असू शकतात की एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री आहे, होम मिनिस्ट्री, बऱ्याचशा काही गोष्टी आपण बऱ्याच पर्याय आहे ते शोधू शकतो, ज्यामुळे पाकिस्तानला आपल्या नीजवर यावं लागतं आणि नुसतंच मिलिटरी ॲक्शनच असे नाही की तीच आपण घेऊ शकतो। पण जर तुम्ही म्हटलं की करायचं असेल तर तीच गोष्ट आपण वारंवार करू शकत नाही एकाच तरीकेने, आणि करायचं असलं तर बरेचसे त्याचे पर्याय असतात आणि ते मी या फोरमवर सांगू इच्छित नाही। सर, मागचा जो सर्जिकल स्ट्राईक झाला होता ऑक्टोबर 2016 मध्ये, तुमचं 16 कोअर, त्याचे तुम्ही कोअर कमांडर होतात, तुमच्या नेतृत्वात तुमच्या पथकानं तिकडे पाक व्याप्त काश्मीरमध्ये जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला होता। मला तुम्हाला एक लॉजिकल प्रश्न असा विचारायचा आहे की मागचा सर्जिकल स्ट्राईक हा पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमध्ये म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमध्ये तिथं जे दहशतवाद्यांचे अड्डे होते त्यांच्यावरती झाला। आता जर का पुन्हा त्यात आणखीन पेनिट्रेट करायचं असेल, कदाचित पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन काही करायचं असेल तर ते आपण करू शकतो का? त्यावरती आंतरराष्ट्रीय बंधनं येतात की ते आपली नैतिक जबाबदारी आहे म्हणून आपण ती पाळतो, तसं काही होऊ शकतं का? आधी पण मी म्हटलं होतं की जर काही कोणतीही गोष्ट करायची असली तर आपण करू शकतो, पण कसं करू शकतो, कुठे करू शकतो, मला नाही वाटतं आपण या फोरममध्ये सांगायला पाहिजे। कारण की अशा गोष्टी आहे की आपण जरी परसिव्ह केलं कसं तर ते होऊ शकतं की रिलेटिव्हमध्ये दुसरंच काहीतरी होईल। त्यामुळे काय करू शकून काय नाही मला याबद्दल काही बोलायचं नाही आहे आणि मला वाटतं तुम्ही हा प्रश्न न विचारलेलंच बरं। सर, साधारणतः गेल्या वर्षभरापर्यंत तुम्ही सीमेवरती होतात, एका कोअरचे कोअर कमांडर होतात, म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे। सर, या हल्ल्याच्या निमित्तानं जैश ए मोहम्मदची किंवा अझहर मसूदची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे। या हल्ल्याच्या मागे जो मास्टर माइंड आहे अझहर मसूद, जो पाकिस्तानात संरक्षण त्याला मिळतं आहे आणि चीन हे संयुक्त राष्ट्रामध्ये त्याला वाचवत आहे, तर या हल्ल्याच्या निमित्तानं जैश ए मोहम्मदच्या विरोधात जर का कारवाई भारत सरकारला करायची असेल तर ती वाढवली पाहिजे का, आणि ती वाढण्याची नेमकी मोडस ऑपरेंडी काय असू शकते? जैश ए मोहम्मद हा ग्रुप जसा हे भारतात सक्रिय आहे आणि आताच नाही, खूप आधीपासून सक्रिय आहे। अझहर मसूदला आपण एकदा पकडलं पण होतं आणि कंधार IC-814 मध्ये आपण त्याला वापस पण दिलं होतं, पण जैश मोहम्मदच्या अगेन्स्ट आपण कारवाई करत अशी बाजू नाही आहे। काश्मीरमध्ये जेवढे काही GSC टेररिस्ट आहेत त्यांच्या विरुद्ध आपण करतच आहे। 1913 मध्ये मी जेव्हा ड्यू कमांडर होतो तेव्हा सगळ्यात मोठा मोर्चा जैश ए मोहम्मदचा त्याला आम्ही मारलं होतं, त्याच्यामुळे जैशचं कंबरडच जवळपास व्हॅलीमध्ये तुटलं होतं। मग हळूहळू त्यांनी आपली परत संघटना दुरुस्त केली, पण असं करायला पाहिजे का? आपण करतच आहे आणि करतच राहू, आणि त्यामुळे हा प्रश्न असा की आता करायला पाहिजे असं बिलकुल नाही, आपण आधी पण करत होतो, करतच आहे आणि करतच राहू। राहिली गोष्ट अझहर मसूदची, अझहर मसूद पाकिस्तानमध्ये आहे, आपण त्याला काय करू शकतो बघायला पाहिजे, म्हणजे कोणत्या कोणत्या काय वेजनी कसं करू शकतो। चीननी नाही केलं तर ठीक आहे, आपण दुसऱ्या देशांना सांगू शकतो त्यांना ठरवा, पण UN जरी नाही केलं तर जर टेररिस्ट जो आहे तो टेररिस्ट आहे, आपण त्याला टेररिस्ट म्हणायला काही हरकत नाही आहे, आणि म्हणून आपण म्हणायचं टेररिस्ट। चीन त्याला संत म्हणू दे, महात्मा म्हणू दे, त्याबद्दल आपलं काही वाद नाही आहे, पण अझहर मसूद टेररिस्ट आहे, त्याला आपण टेररिस्ट म्हणायला पाहिजे, बाकीच्या देशांना पण सांगितलं पाहिजे की हा टेररिस्ट आहे, आणि त्याच्या विरुद्ध जैश ए मोहम्मदच्या विरुद्ध कारवाई करत आहे आणि करतच राहू आपण। सर, कालचा जो पुलवामाचा हल्ला होता, पाकिस्तान कदाचित या हल्ल्याची जबाबदारी टाळेल, पण आपल्याला माहिती आहे भारत म्हणून की हा पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचाच हल्ला आहे,
पाकिस्तानचा आश्रय या दहशतवाद्यांना आहे आणि पाक पुरस्कृत असल्यामुळेच पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे, ही जी भावना भारतीयांमध्ये दिसते आहे, तुमची तीच भावना आहे की पाकिस्तानला एकदा करारा जवाब दिला पाहिजे? नक्कीच. हा जो हल्ला झाला, जो जैश ए मोहम्मद करतंय किंवा LET करते किंवा अल कायदा जे काही करत असतात आपल्या विरुद्ध, हे याचा पाकिस्तानचा सपोर्ट आहे, त्याशिवाय तर होऊ शकत नाहीये. ट्रेनिंग मिळतं त्यांना, बरेच सपोर्ट मिळतो त्यांना, पैसे मिळतात, या सगळ्या पाकिस्तानकडून मिळतच राहतं. त्यामुळे हल्ल्याची नैतिक जबाबदारी पाकिस्तानवर येईलच आणि परत आपल्याला पुरावे मिळतीलच त्याचे. आणि मला खात्री आहे, 100% खात्री आहे की पाकिस्तान याचा हात यामध्ये असेलच. आणि त्यामध्ये त्याबद्दल काय करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे, हे नक्कीच आहे. पूर्ण देश म्हणतो, आपण पण म्हणतो, आपले गव्हर्नमेंट पण तसंच म्हणतात. आज मला वाटतं CCSची मीटिंग झाली, त्यामध्ये पण आपल्या प्राईम मिनिस्टरने सांगितलं की काहीतरी आपण त्यांच्याविरुद्ध करायला पाहिजे आणि त्याचा जबाब मिळेल. तर ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जुळून आलेल्या आहेत. तर म्हणजे एका बाजूला पाकिस्तान आपलं त्यांनी सपोर्ट केलेला आहे आणि आपलं पण रिझॉल्व्ह झालेलं आहे की आपण काहीतरी करायला पाहिजे, या दोघी नक्की. आणि कसं काय करायचं ते मग आता जसं मी आधी म्हटलं, कोणती बाजू घ्यायची, कोणता वापर करायचा, कोणत्या वस्त्राचा, कोणत्या अस्त्राचा वापर करायचा, ते आपल्या गव्हर्नमेंटवर होईल आणि ते ठरवता येईल. सर, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर हे महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व, जिथं जिथं म्हणून त्यांनी काम केलं, ज्या ज्या पदावरती काम केलं, तिथं सर्वाधिक सेवा मेडल, युद्ध मेडल हे राजेंद्र निंबोरकर यांना मिळालेले आहेत. आणि राजेंद्र निंबोरकर यांची बहुतेक पोस्टिंग ही जम्मू काश्मीरच्या भागात झालेली आहे. सर, मला तुम्हाला त्या अनुषंगाने एक प्रश्न असा विचारायचा आहे की CRPFच्या जवानांवरती, CRPFच्या ताफ्यावरती हा हल्ला झाला. CRPFची जबाबदारी जम्मू काश्मीरमध्ये काय आहे आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि इतर ज्या सर्व्हिसेसची जबाबदारी नेमकी जम्मू काश्मीरच्या लाईन ऑफ कंट्रोलवरती नेमकं त्या भागामध्ये काय असते? जम्मू अँड काश्मीरमध्ये BSF जे बऱ्याच कमी प्रमाणात आहे व्हॅलीमध्ये. आणि जम्मू अँड काश्मीरमध्ये बाकी सीमारेखेवर BSF आर्मीबरोबर डिप्लॉय झालेलं असतं आणि ते आर्मीसारखंच काम करत असतं. सैन्य दल आणि CRPF जे आहे बेसिकली हे सगळ्या रोड ओपनिंगमध्ये असतं, इन्स्टॉलेशनच्या प्रोटेक्शनमध्ये असतं, गावाच्या सिक्युरिटीमध्ये असतं. आर्मीबरोबर जेव्हा आपण ॲक्शन करतो तेव्हा लॉ अँड ऑर्डर जर हाताबाहेर गेला त्यामध्ये पण CRPF काम करतं. म्हणजे त्यांचे बरेचसे मल्टीपर्पज रोल्स आहेत. आणि ॲक्च्युअल फायटिंगमध्ये पण आम्ही त्यांना घेतो मागचं बाहेरचं कॉर्डन वगैरे लावायला. तर CRPFची जबाबदारी खूप मोठी आहे आणि सगळ्यात मोठी जवळ त्यांची असते रोड ओपनिंग पार्टी. इतके मोठे रोड्स आहेत काश्मीरमध्ये, काश्मीर व्हॅलीमध्ये, हे सगळे ते रोड ओपन करतात आणि त्याच्यानंतर यात्रा असते, त्याच्यासाठी सिक्युरिटी प्रोव्हाइड करतात. म्हणजे आपण इंग्लिशमध्ये मल्टीफेरस रोल्स असतात, ते रोल ते करतात आणि खूप प्रमाणावर CRPF आहे. तर मी तर म्हणतो ॲक्च्युली आर्मी नंतर जे ॲक्च्युअल नंतर ज्यांची मुख्य जबाबदारी असते BSF पेक्षा इथे CRPFची आहे. BSF लाईन ऑफ कंट्रोल, इंटरनॅशनल बॉर्डर आणि काय काय मुख्य ठिकाणी आहे. व्हॅलीमध्ये BSFचे रोल थोडा कमी आहे यांच्यापेक्षा. सर, जर का कलेक्टिव्ह एफर्ट्स करायचे असतील लाईन ऑफ कंट्रोलवर किंवा जम्मू काश्मीरच्या त्या दिशेने, तर एअरफोर्स असेल, आर्मी असेल, नेव्ही असेल, यांची संयुक्त कारवाई ही किती दिवसात भारत सरकार करू शकतं? कारण आज सगळे मिलिटरी ऑपरेशन्स ही व्हॅलीमधली किंवा काश्मीर खोऱ्यातली थांबवण्यात आलेली आहे, कारण दुखवटा आपण साजरा करतो आहोत. पण तरी सुद्धा जर का ईट का जवाब पत्थर से द्यायचा असेल आणि तो तात्काळ द्यायचा असेल, तर आपल्याकडे तेवढी सज्जता आहे का की लवकरात लवकर आपण एखाद्या कारवाईसाठी तयार होऊ शकतो? जेवढी मला माहिती आहे, माझं उत्तर होकारार्थी आहे. आपली परिस्थिती सध्या बऱ्यापैकी चांगली आहे आणि जर काही करायचं असलं, आपण आधीच्या काळात पण केलेलं आहे. आपण 1999 मध्ये केलेलं आहे, जेव्हा आपली एवढी सज्जता नव्हती. आता आपण भरपूर प्रमाणात सज्ज आहे आणि जर काही करायचं असलं तर मला नाही वाटत आपण कोणी मागे वळून पाहू शकू म्हणून. सर, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो. मला माहिती आहे तुम्हाला घाई आहे, पण हा शेवटचा प्रश्न असा आहे की दोन्ही राष्ट्र, भारत असेल पाकिस्तान असेल, दोघांकडे अण्वस्त्र आहेत. बोथ हॅज, ज्याला म्हणूया ना, न्यूक्लिअर कॅपॅबिलिटीज. मग असं असताना युद्ध हा जो पर्याय आहे हा तितकासा भारतासाठी सुद्धा सोपा नाही, असं जे जाणकार सांगतात त्यात किती तथ्य दिसतंय तुम्हाला? खरंच पाकिस्तान अण्वस्त्रधारी राष्ट्र असेल तर ती केवळ एक भीती आहे
पोकळ भीती आहे की भारतानं कारवाई केली पाहिजे? आपण अण्वस्त्राच्या बद्दल बोलायला नको, कारण की ते दुसरी एकदमच मोठी बाब होऊन जाते. जर अण्वस्त्र ऍक्च्युली तुम्ही पाहिलं तर ते यूज करायसाठी नसतात, मेनली ते धमकी देण्यासाठीच असतात. कधी आपण अण्वस्त्र 1945 नंतर वापरलेले पाहिले नाही आणि मला नाही वाटत कोणी वापरायला पण पाहिजे. त्यामध्ये अण्वस्त्रामध्ये आणि छोट्या या प्रॉक्सी वॉरमध्ये काही मधली जागा मिळते का, मधली विंडो मिळते का, ते बघायला हवं. जसं आपण मागच्या वेळेस आपल्याला आपली सर्जिकल स्ट्राईकची विंडो मिळाली, तशी अजून कसली विंडो मिळते का बघायला पाहिजे. कन्व्हेन्शनल वॉर पण मला नाही वाटत का हा एक पर्याय असू शकतो, कारण की वॉरमध्ये खूप खूप नुकसान होतं, आपले जानी माल प्रॉपर्टीचं नुकसान होतं, आपली इकॉनॉमी मागे जाते आणि ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्यामुळे हे व्हायला पाहिजे का नाही, जर झालं तर जसं मी आधी म्हटलं की आपली सज्जता नक्कीच आहे. सर, शेवटचा प्रश्न विचारतो, कारण तो राहावाला जात नाही म्हणून विचारतोय. इतका मोठा भीषण हल्ला झालेला आहे की अधिकृत आकड्यानुसार 37 जवान हे सीआरपीएफचे मारले गेलेले आहे. सैन्याचं मनोदल खचू नये अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे, तरी सुद्धा प्रत्येकाला बदला घ्यायचा आहे, सैनिकांना जवानांना सुद्धा बदला घ्यायचा आहे. त्या दृष्टीनं भारत सरकारने ऑफेन्सिव्ह म्हणजे आक्रमक व्हावं का? भारत सरकारने आक्रमक व्हावं का म्हणजे कोणत्या, मिलिटरीली व्हावं की इकॉनॉमिकली व्हावं की अजून दुसऱ्या प्रकारे व्हावं. आक्रमक होणं बिलकुल ठीक आहे, पण एक्झॅक्ट आपला ऑब्जेक्टिव्ह आहे, काय करायला पाहिजे ते ठरवतील. आणि हा शब्दच नुसता आक्रमक नाही, जे काही कारवाई करू ते आक्रमकच राहील, बचावात्मक राहणार नाही. आणि राहिली गोष्ट मनोधैर्य, मी तुम्हाला खचून सांगतोय की भारतीय सैन्य, सीआरपीएफ, बीएसएफ आम्ही व्हॅलीमध्ये काम करताना पाहिलेलं आहे, यांचं अशा यांनी मनोधैर्य खचणार नाही याची मी ग्वाही देतो. आणि याच्यावर ते जास्तीत जास्त अजून ऑपरेशन करत राहतील. आणि हे पण सांगू इच्छितो की हे जे यांच्या मागे जे आहे सूत्रधार आहेत, त्यांना कधी ना कधी त्या हे भारतीय सैन्य दल, सीआरपीएफ, JNK पोलीस मिळून त्यांना शोधून काढतील आणि त्यांना खतम करतील. सर, एक शेवटचा प्रश्न पुन्हा विचारतो, कारण मागच्या वेळेस तुम्ही असं म्हणाला होतात की जेव्हा सर्जिकल स्ट्राईक करायला सांगितला गेला तेव्हा खूप कमी वेळ होता, अगदी 7-8 दिवसाच्या अवधीमध्ये सर्जिकल स्ट्राईक यशस्वीपणे झाला. म्हणजे तुमच्या कोअरचे जे पथक गेलं होतं सर्जिकल स्ट्राईक करायला, तर ते अनहर्ट परत आलं. म्हणजे कोणालाही त्यात साधा जखमी सुद्धा, किरकोळ जखमी सोडली तर झाला नाही, कोणी त्यात शहीदही झाला नाही. मला या अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे, आता जैसे मोहम्मदचं नाव पुढे येत आहे, जैसे मोहम्मदचे सुद्धा दहशतवादी अड्डे हे पाक पुरस्कृत किंवा पाक व्याप्त काश्मीरमध्ये असू शकतात किंवा आणखीन कुठेतरी असू शकतात. तर इथे आपण पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करू शकण्यासाठी तेवढी आखणी आपली आहे का? आपल्याला जर का दहशतवाद्यांचे मनसुबे कळत आहेत का, दहशतवाद्यांना आपण काय करतो हे कळतंय, कारण त्यांचं टार्गेट सहज असतं, सोपं असतं, त्यांना जाऊन फक्त हल्ला करायचा आहे. पण आपल्याला आपल्या सीमेचं रक्षणही करायचं असतं, ते आपलं प्राईम मोटिव्ह असतं. अशा वेळी दहशतवाद्यांचे अड्डे ते शोधून काढणं, त्यावरती टार्गेट करणं, यासाठी सज्जता आपल्याकडे आहे का? दहशतवाद्यांचे जे आहे अड्डे शोधून काढण्यात काहीच डिफिकल्ट नाही आहे. ते सगळं माहीत आहे आपल्याला, कुठे आहेत त्यांचे लॉन्च पॅड, कुठे आहेत त्यांचे कॅम्प्स, कुठे आहेत. त्याच्यात काही असं म्हणजे असे रॉकेट सायन्स नाही आहे, आपल्याला सगळं माहिती आहे. पण ते कसे डिस्ट्रॉय करायचे ते मी म्हटलं की त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही, कारण की आपल्याला काय करायचं, काय नाही करायचं, कसं करायचं ते आपण म्हणतो ना, झाकली मूठ लाखाची, ते ठेवलेलीच बरी आहे. सर, एकदा सर्जिकल स्ट्राईक झाला त्याविषयीचं यश हे सरकारने घेतलं, आपल्या सिक्युरिटी फोर्सेसलाही ते दिलं गेलं. त्यावरती उरी नावाचा चित्रपट आला, तो सुद्धा लोकांनी उचलून धरला. पण त्याचवेळी असं सुद्धा बोललं जातं की आपण सर्जिकल स्ट्राईकची मोडस ऑपरेंडी ही दहशतवाद्यांना किंवा पाकिस्तानला दाखवलेली आहे. पुढे अशीच मोडस ऑपरेंडी वापरून आपण सर्जिकल स्ट्राईक करू शकणार नाही, कारण त्यांना आधीच माहिती झालेलं आहे. तर देर आर सो मेनी वेज अँड मीन्स ऑफ डुईंग सर्जिकल स्ट्राईक्स, किंवा वेगवेगळं प्लॅनिंग असू शकतं. ते मी आधीच सांगितलं, मागच्या मुलाखतीमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं की जर करायचं असलं तर आपण त्याच पद्धतीने करू शकत नाही. आणि
हे म्हटलं आपण आपली प्रोसिजर त्यांना सांगितली. जर शत्रू देशाला एका प्रोफेशनल आर्मीला हे असं होऊ शकतं हे माहीत नसतं तर मी त्यांना प्रोफेशनल आर्मी मिळूच नाही शकणार. तर त्यामुळे जे आपण केलं आणि असं एवढं काही उघड केलेलं त्यामध्ये असं मोठं काही झालेलं नाही आहे. कारण की ह्या अशा गोष्टी अशाच करायच्या असतात. पण आता काय करायचं, पुढे काय करायचं त्याच्यावर आपलं भाष्य करणं बरोबर नाही आहे. आणि सर्जिकल स्ट्राईक सक्सेसफुल झाला तेव्हा तसाच जर काय झालं, कोणता होईल त्याला नाव काय देईल ते आपल्याला सांगायला नको. पण तुम्ही जसं म्हटलं ते आपले त्यांचे अड्डे बिड्डे सगळं माहिती आहे त्यांचं. सर, तुम्ही आता निवृत्त झालेला आहात, पुण्यामध्ये वास्तव्यास आहात, पण लेफ्टनंट जनरल म्हणून तुमचा जो बाणा आहे, लष्करी बाणा, तो कायम आहे. तुम्हाला आताही वाटतंय की या हल्ल्याचा मुंहतोड जवाब देण्यास लष्कर समर्थ आहे आणि ते देणारच? नक्कीच. जे तुम्ही म्हटलं एक्झॅक्टली तुम्ही माझ्या तोंडचं तुम्ही वाक्य पळवलं आहे ॲक्च्युली, की आपण नक्कीच मुंहतोड जबाब देणार आणि भारतीय सेना, CRPF ज्यांना ज्यांना नुकसान झालं ते नक्कीच देतील, हे मी निक्षून तुम्हाला सांगतो. ठीक आहे. हे होते लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर आपल्यासोबत होते. आपण एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर आपल्यासोबत विश्वास पाठक, विनोद राऊत आणि अमोल देशमुख सुद्धा आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. पुन्हा भेटूया ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. तुम्ही बघताय हल्ला बोल. आपल्यासोबत जय महाराष्ट्र न्यूजचे इनपुट हेड विनोद राऊत सुद्धा आहेत. विनोद, 1999ला अझहर मसूदला कंदहार प्रकरणामध्ये सोडलं गेलं. त्यानंतर त्यांनी बऱ्याच कारवाया केल्या. तो पाकिस्तानात आहे. मध्यंतरी एक 6-7 महिन्यापूर्वी हंसल मेहताची एक फिल्म आली होती, ओमिरता नावाचा हा चित्रपट होता. त्यामध्ये अझहर मसूदवरती तो चित्रपट होता. त्याचा कसं अपब्रिंगिंग झालं, तो कसा जिहादी झाला, तो कसा सुशिक्षित असा पदवीधर आहे, लंडन बॉर्न आहे, म्हणजे लंडनमध्ये जन्मलेला आहे, तिकडनं तो पाकिस्तानात प्रशिक्षणासाठी जातो, भारतात कारवाया करतो आणि अनेक ऑपरेशन्सचा तो मास्टर माइंड आहे. एक भारतीय म्हणून, पत्रकार नंतर एक भारतीय म्हणून हे सगळं चीड आणणारं आहे की एक माणूस 1999 पासून आपल्या हातावरती तुरी देतोय. त्याला वाचवायला चीन संयुक्त राष्ट्रांमध्ये लॉबिंग करतं. प्रत्येक वेळेस भारताच्या हवाली करण्याचा जो प्रस्ताव आहे तो चीन फेटाळून लावतं, कारण चीनकडे वेटो पॉवर आहे सिक्युरिटी काउन्सिलमध्ये. अशा वेळी भारतीयांना अझहर मसूद हवा आहे. तो कुठल्याही परिस्थितीत या हल्ल्याच्या निमित्तानं पाकिस्तानने भारताच्या हवाली करावा अशी मागणी आहे. आशिष, बरोबर आहे. एक संतापजनक आहे. 1999 जेव्हा आपण कंदाहारमध्ये जेव्हा आपलं इंडियन एअरलाईन्सचं फ्लाईट जे विमान होतं त्याचं अपहरण केलं होतं, त्यानंतर त्या मोबदल्यामध्ये अटल बिहारी सरकार होतं त्यावेळेस सोडावं लागलं होतं. त्यानंतर त्यांच्या कारवायामध्ये म्हणजे मसूद अहमदच्या कारवायामध्ये प्रॉमिनन्सी होती. पाकिस्तानचा सगळ्यात प्रबळ गट म्हणजे आता जैश ए मोहम्मद आहे. अनेक वेळा त्याच्यावर बॅन पण टाकलं गेलं पाकिस्तानमध्ये, मात्र वेळोवेळी नाव बदलवण्यात आलं आहे. जैश ए मोहम्मदच्या कारवाया आंतरराष्ट्रीय स्वरूपाच्या आहे. अगदी अफगाणिस्तानपासनं तर अनेक आंतरराष्ट्रीय म्हणजे अनेक देशामध्ये सुद्धा जैश ए मोहम्मदचं काम हे सगळं दहशतवादी हल्ले घडवण्याचं चालतं. आणि दरवेळी जेव्हा भारत कितीतरी वर्षापासून म्हणजे 2000 नंतर सातत्याने आंतरराष्ट्रीय जे मंच आहे त्याच्यावरती सातत्याने UN मध्ये वगैरे या मसूदला आतंकवादी यादीमध्ये टाका याचा पाठपुरावा करतो आहे. आपले डिप्लोमॅट्स लागलेले असतात, मात्र तरीही कारण सिक्युरिटी काउन्सिलमध्ये चीनचा वेटो पॉवर आहे. चीन दरवेळी आपल्या प्रस्तावावर वेटो करतो. अगदी अमेरिका, रशिया यांनी मान्य केलेलं आहे की मसूद अहमद हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहे, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा दहशतवादी आहे आणि याला जेरबंद केलं पाहिजे, याच्यावर बॅन केलं पाहिजे. मात्र तरी आपल्याला चीनच्या, कारण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की चीन आणि भारताच्या याच्यावरती, भारताच्या बॅकड्रॉपवरती चीन आणि पाकिस्तानमध्ये जी मैत्री आहे ती गाढ होत चाललेली आहे. पाकिस्तानमध्ये प्रचंड मोठी आर्थिक गुंतवणूक चीनने केलेली आहे. त्यामुळे दरवेळी भारताची कोंडी कशी होईल हेच चीन बघतं. त्यामुळं जैश ए मोहम्मदच्या ज्या मुसक्या आहेत त्या आवडणं प्रचंड कठीण आहे. मात्र तरीही मला असं वाटतं की
भारत हा प्रयत्न करत राहील सगळ्या याच्यामध्ये. जसं आज आपण बघितलं डिप्लोमॅटिक लेवलवरती आपण मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला आहे, ही एक चपराक आहे. पुढे जाऊन आपण जे भारताचे उच्चायुक्त आहे पाकिस्तानमधले त्यांना पण आपण माघारी बोलून घेतलेलं आहे. पाकिस्तानच्या उच्चायुक्तांना आपण आज कडक शब्दात समज दिली आहे. आपण पुढच्या याच्यामध्ये डिप्लोमॅटिक जो स्टाफ असतो, पहिली जी कारवाई असते डिप्लोमॅटिक स्टाफ जो असतो तो डाऊनग्रेड करणं, कमी करणं, अर्ध्यावर आणणं हा पण एक असू शकतो. आणि पुढचे जेवढ्या वाटाघाटी आहेत, अगदी पुढच्या ज्या बैठकी आहेत सचिव स्तराच्या, त्या सुद्धा आपण हे करतोय. त्यामुळं प्रचंड मोठा दबाव आपण आंतरराष्ट्रीय पातळीवरचा आर्थिक डिप्लोमॅटिक दबाव आपण पाकिस्तानवरती आणतो आहे. मात्र तरीही चीन जर सातत्याने मसूद अहमदच्या बचावाची भूमिका घेत असेल आंतरराष्ट्रीय याच्यावर, तर कठीण आहे मसूदला हे करणं. मात्र अनेक पर्याय असू शकतात. जसं निंबूरकर सरांनी पण सांगितलंय की आपण सर दुसरी स्ट्राईक करू शकतो का. जसं जर अमेरिकेने अनेक वर्षाच्या कारवाईनंतर, अनेक वर्षाच्या प्रॅक्टिसनंतर ॲबोटाबादमधनं बिन लादेनला एका धाडसी कारवाईत आतमध्ये शिरून ठार केलं होतं, त्या स्वरूपाची आपण कारवाई करू शकतो का. अनेक असे पर्याय. मात्र मसूद अहमद ही भडभडणारी जखम आहे भारताची आणि त्याला ताब्यात घेणं किंवा त्याला बॅन करणं, त्यासाठी पाठपुरावा करणं सातत्याने डिप्लोमॅटिक लेवलपासून तर आर्थिक याच्यापासून हे भारत करत राहील आणि त्याच्यामध्ये यश मिळू शकतं असं पण आपल्याला वाटतं. अगदी बरोबर आहे. अझर मसूद असेल जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मास्टरमाइंड आणि दुसरीकडं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम असेल, असे जे मोठे सरगणे किंवा मोठे कुख्यात जे पाकिस्ताननं हेरलेले, भारताच्या विरोधात वापरलेले जी लोक आहेत त्यांना भारतात परत आणलं गेलं पाहिजे. त्याचा पाठपुरावा हा झाला पाहिजे. अझर मसूदनी जे काही भारतासाठी किंवा भारताच्या विरोधात केलेलं आहे ते इतकं भीषण आहे की प्रत्येक भारतीयाची आज इच्छा आहे की अझर मसूदला बेड्या ठोकून किंवा त्याला मारून किंवा त्याचा निपात करून किंवा त्याच्या संघटनेवरती मोठी कारवाई करून कुठल्या ना कुठल्या तरी मार्गानं त्याला शिक्षा झाली पाहिजे. तरच हे जे जवान कालच्या पुलवामाच्या हल्ल्यात मारले गेलेले आहेत त्यांना खऱ्या अर्थानं ती श्रद्धांजली असेल. इतकी संतापाची लाट ही सबंध भारतामध्ये देशवासियांमध्ये दिसते आहे आणि म्हणूनच सरकारसुद्धा ऑफेन्सिव्ह म्हणजे आक्रमक व्हायचं का, किती व्हायचं याचा गांभीर्यानं विचार करते. दिल्लीच्या स्तरावरती मोठ्या बैठका चाललेल्या आहेत. पंतप्रधान तर बोलतातच आहेत आणि विरोधी पक्षानं सुद्धा देशामागं खंबीरपणे उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे आणि ही एक खूप सकारात्मक बाब आहे. आम्ही आजचे पाहुणे विनोद राऊत असतील किंवा विश्वास पाठक असतील, तसंच नागपूरहून आपल्यासोबत अमोल देशमुख होते, राजेंद्र निंबोरकर होते लेफ्टनंट जनरल, या सर्वांचे आभार मानतो. इथेच थांबतो. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज. Pakistan!